नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज तारीख 10 फेब्रुवारी 2026. खरं तर आजचा व्हिडिओ आपल्याला पाहिलं तर आपण मागे बरेच दिवस झालं व्हिडिओ बनवलो नाही, संधी सांगितली नाही. परंतु येणाऱ्या काळात आता जर बघितलं आपण तर ह्या वर्षी टेम्परेचर भरपूर सांगितलं जातं आहे. येणाऱ्या काळात एक चांगल्या संधी निर्माण होत आहेत. परंतु ह्या टेम्परेचरमध्ये थोडंसं काम करताना थोडंसं अवघड जाणार आहे. आपण मागे बघितलं तर बऱ्याच पिकांबद्दल अंदाज दिले, बऱ्याच पिकांचे सक्सेस झाले. 80% आपले अंदाज बऱ्यापैकी सक्सेस झाले. कोबी, फ्लावर, टोमॅटो, झेंडू, हिरवी मिरची अशा अनेक पिकांवरती आपण बाजारभावाचे अंदाज दिले होते. दोडका असेल, काकडी असेल. आपण नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं की 20 जानेवारीच्या आतमध्ये टोमॅटो काढण्याचा प्रयत्न करा, आणि ही पोस्ट आपण फेसबुकला टाकलेली आहे, ते तुम्ही बघू शकता तिथे. त्यानंतर आपण पुन्हा 20 जानेवारीच्या आत टोमॅटो काढून घेण्यासाठी सांगितलं. त्यानंतर 20 फेब्रुवारी नंतर झेंडूचे बाजारभाव कमी येतील हाही अंदाज होता झेंडूमध्ये. 15 मेपर्यंत एक जेमतेम बाजारभाव असतील. 10 एप्रिल ते 15 मेपर्यंत एक जेमतेम मध्ये 40 रुपयाच्या आसपासचे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतील. परत 15 मे नंतर बाजार कमी येतील एक महिनाभरासाठी, तेही आपण सांगितलेले. आता जर पाहिलं तर एक 3 महिन्यासाठी एक चांगली संधी निर्माण होते बऱ्याच पिकांमध्ये. त्या संधी आपण मी 14 तारखेला येत्या शनिवारी लखन माने यांचा बेगमपूर येथे कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला मी येतोय. असंख्य संधी आहेत, त्या संधीचं सोनं करता येईल अशा संधी आहेत. या संधीनंतर मात्र परत एक कदाचित ही संधी जर आपल्याकडून गेली तर आता आपली ही जी संधी आहे ती 10 मेपर्यंतच्या लागवडींसाठी संधी आहे. आणि ही जर संधी गेली तर कदाचित तिथून पुढे 4 महिन्यासाठी पुन्हा मार्केटमध्ये एक हलके बाजारभाव, मध्यम ते हलके बाजारभाव राहू शकतात असा आपण मागेच अंदाज दिलेला आहे. म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर इथे कमी बाजारभावाचा एक टप्पा असेल. कारण ह्या वर्षी बघितलं तर उत्पादन हे जास्त राहील, वातावरण पोषक राहील पिकांसाठी, त्याच्यामुळे आवक जास्त राहील. आणि मागणी पुरवठ्यानुसार जर बघितलं तर याचा परिणाम एक्सपोर्टवरती थोडासा होतो ह्या युद्धाचा. ह्याही गोष्टी आपण येणाऱ्या कार्यक्रमात सांगणार आहोत. मोठी संधी कधी आहे आणि कधीपर्यंत कुठल्या पिकांशी एक चांगली आदर्श तारीख असेल, कोणत्या लागवडींना एक पहिल्यापासून शेवटपर्यंत बाजारभाव असतील, कोणत्या पिकाची निवड करायची, अशा अनेक गोष्टी. आणि येणाऱ्या अडचणी काय असतील, टेम्परेचरमध्ये आपल्याला कुठल्या उपाययोजना कराव्या लागतील जेणेकरून आपलं उत्पादन चांगलं निघेल, मल्चिंग कोणता वापरायचा, व्हरायटीबद्दल आपण फक्त तिथं सांगणार नाही आहोत. अगदी पूर्वनियोजनपासून ते शेवटपर्यंत काय नियोजन असेल आपल्याला, हे बायोटिक म्हणजे जैविक अजैविक तणापासून रक्षण करण्यासाठी कुठल्या गोष्टी हे करावं लागेल, विचार करावा लागेल, वापरावं लागतील. अशा असंख्य गोष्टी आपण ज्या गोष्टी गरजेच्या त्या सर्व गोष्टी येत्या शनिवारी 14 तारखेला बेगमपूर येथे सांगतोय. तुम्हाला कार्यक्रमासाठी यायचं असेल तर तुम्हाला खाली नंबर, लखन माने यांचा नंबर देतो मी, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. ही वेळ गेल्यानंतर मित्रांनो कदाचित पुन्हा 4 ते 5 महिने पुन्हा अशी संधी नसेल. म्हणून या संधीत एक चांगलं काम करण्याची वेळ आपल्याला आहे. वेळ वाया न घालवता आपण ह्या गोष्टींचं एक चांगलं संधीचं सोनं म्हणतात तसं ह्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. वातावरण नक्कीच आपल्या विरुद्ध आहे, टेम्परेचर भरपूर असेल, परंतु अडचण ज्यावेळेस येते त्यावेळेस प्रत्येक अडचण काहीतरी पर्याय, काहीतरी सोल्युशन घेऊन येते. अशा प्रत्येक गोष्टीवर आपण तिथं चर्चा करणार आहोत. आपल्याला लागवड अशा टप्प्यात करायची की आपलं सेटिंग हे ढगाळ वातावरणात येईल आणि चांगलं उत्पादन आपल्याला पुढच्या काळात मिळेल, बाजारभावही चांगले असतील, अशीही पिकं आपण देणार आहोत.
खरं तर व्हिडिओ बनवताना आपण यूट्यूबला सर्व माहिती सांगता येत नाही, कारण आपल्याला लिमिट राहतं एक 5 ते 10 मिनिटानंतर चा व्हिडिओ आपला जास्त बनवत नाही आपण. आणि ज्यावेळेस आपला एखादा मुद्दा चर्चेला येतो आणि आपला वेळ संपत येतो, त्याच्यामुळं आपल्याला एक कमी वेळात जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करावा लागतो. परंतु आपण तिथं शनिवारी पूर्ण दिवसभर म्हणजे 11 ते 5 तिथं असेल. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक समस्येचं तुमच्या तिथं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला नंबर देतोय खाली, त्यांच्याशी संपर्क करा आणि अ, मलाही मेसेज टाका WhatsAppला मी येतोय म्हणून. मी नक्की तुम्हाला तिथं वेळ देईल. धन्यवाद.